आत्ता कुठे उन्हाळा सुरू झालाय, मात्र आतापासूनच महाराष्ट्राचा घसा कोरडा पडलाय. कारण महाराष्ट्रामध्ये सध्या 223 टँकर पाणी पुरवठ्यासाठी धावत आहेत. यात सर्वाधिक टँकरची संख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत. पाहूयात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राच्या तहानेला टँकरचा आधार. पाणी पुरवठ्यासाठी सर्वाधिक टँकर पुण्यात. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई. आता कुठं उन्हाळा सुरू झालाय, मात्र आतापासूनच महाराष्ट्रात टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्याच्या घडीला तब्बल 14 जिल्ह्यातील 784 गावे आणि वाड्यांची तहान टँकरने भागवण्याची वेळ आली आहे. राज्यात सध्या 223 टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातोय. त्यात सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा पुणे जिल्ह्यात होतोय. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 34% पाणी. जून पर्यंत हे पाणी पुरेल अशी प्रशासनाची माहिती. सध्या पुण्यात कोणत्याही प्रकारची पाणी कपात नाही. मेच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचं संकट येण्याची शक्यता. पुण्यात 65 टँकरने व्यावसायिक लोकवस्ती भागात पाणी पुरवठा. छोट्या टँकरला 599, मोठ्या टँकरला 1200 रुपये लागतात. पुण्यानंतर साताऱ्यात 40 टँकरने गावागावात पाणी पुरवठा सुरू. महाराष्ट्रातील सर्व धरणांमधला मिळून पाणी साठा अर्ध्यावर. पुण्यातही आता पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर टँकरच्या रांगा लागलेल्या आहेत. सध्या आपण पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावरती आहोत, जिथं दररोज अशा पद्धतीने टँकरने पाण्याचा पुरवठा आहे तो सुद्धा केला जातो. आणि आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आहेत त्या आता पुणेकरांना सुद्धा बसू लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये पाण्याच्या टँकरची मागणी आहे ती सुद्धा होऊ लागलेली आहे. व्यावसायिक साधारणतः 40-50 टँकर आपल्याकडून भरून जातात आणि खात्याचे आणि ठेकेदाराचे आपण जे महापालिकेकडून नागरिक सोसायट्यांना पुरवला जातो ते साधारणतः 15-20 टँकर पुरवले जातो. मागच्या महिन्याच्या अगोदर मागणी नव्हती एवढी काय, पण आता हळूहळू थोडीशी जोर धरू लागली आहे मागणी. पुणे शहरासह उपनगरातही पाण्याची टंचाई जाणवू लागली. सोसायट्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागत असल्याने रोज 3 ते 4 टँकर लागत आहेत. दिवसेंदिवस पाण्याची एवढी समस्या चालू आहे, पाण्याची एवढी काटकसर करावी लागणार आहे आणि करावी लागते. आता दिवसातनं कमीत कमी 3 टँकर, दिवसातनं 3 टँकर 1200 रुपयाला एक टँकरची किंमत आहे. रोज आम्हाला 3600 रुपयाचं पाणी लागते. दिवसामध्ये 3 ते 4 टँकर पाणी मागावं लागते आणि त्यानंतर टाकीची व्यास पातळी जास्त असल्यामुळं ते पातळीला सुद्धा टेकत नाही. त्यामुळे जवळजवळ 4,000चा रोजचा खर्च होतो. 3600 रुपये. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. सुमारे 3000 धरणांमधील पाण्याचा साठाही झपाट्यानं खालवत चाललाय. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन लोकशाही मराठीच्या वतीने करण्यात येतंय. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.